झालं बाबा एकदाच. होय समजांच्या जीवात जीव आला बघा. सौंदतीला जातोय की माघारी फिरायला लागतोय काय समजतच नव्हतं बघा. मामासुगीलाही काळजी लागून राहिली होती तर मामाने समजांचा जीव वाचवला. कसला जीव वाचल आणि कसलं काय असं कसं म्हणतायचं? जीव वाचवला नाही होय त्यांनी. त्यांनी काय केलंय तेव्हा? अहो आपण तर मोर निघालो होतो. मामाशी काहीतरी समजलं म्हणून थांबलो. मोर गेलो होतो तर समजायचा जीव गमवावा लागला असता. देव माणूस आहेत मामा. अहो देव माणूस काय, इजा चमकत होत्या, वारा सुटला होता, त्यावर समजलं असेल त्यासनी. अहो मग आपल्याला कसं नाही समजलं? आता नाही समजलं, आपलं ध्यान नसेल. त्यासनी समजलं म्हणून का देव माणूस झालं का भाई? अहो फक्त आपलाच नाही, आपल्या संग मेंढ्या आहे ती, घोडं आहे ती. समजांचा जीव वाचवला की मामाने. ते खरं आहे, तुम्ही देव माणूस म्हणताय ते काय पटत नाही बघा. अहो खरंच आहे ती. असू दे, तुम्हाला नाही पटायचं. कधी एकदा सौंदतीला जातो आहे ना, असं झालं आहे माझं. पहिली फेर आहे माझी, आईची लय आठवण येते. बाय आमच्या परीस तुम्हाला उगाच एवढ्या लांब यावं लागतंय. नाही नाही तसं नाही, कवा एवढ्या लांब आले नाही ना म्हणून तसं वाटतं आहे. बरं झालं मेंढ्या राखायचं निमित्त आहे, नाही तर नुसतं चालायचं काय जमलं नसतं बघा. ए मंगळू, खरं सांग, तो बहिरी काही कामाचा आहे की नाही? पटकन सांग. नाहीतर काय, मी काय उगाच राहतो काय त्याच्या संग? हो ते पण आहेच, पण मग आता कसं करायचं आणि काय करायचं? आता काय ते मला नाही ठाव. काय माहित आहे मग तुला? त्या बाळूने त्या मुलाचे लग्न लावून द्यायचे कबूल केले आहे. ते मला बी समजलं. बाळून जर त्याचं लगीन लावून दिलं तर लोकाला कळल का काम बाळ्यानेच केलं. मग समजी लोक त्याच्याकडे जातील, आपल्याकडे कोणीच नाही. अयो खरं आहे, खूप कठीण काळ आहे. वैजंता, आपलं काही चालेना असंच झालंय. हेनरी, म्हणून म्हणते त्या बाळूचा नाद सोडून द्या. मला भीतीच वाटते. बाळू आला का मी त्याच्या पायावर डोकं टिकीन आणि म्हणेन, बाळू माझं बी काहीतरी कल्याण कर रे बाबा. अयो बाळू, माझं पण काहीतरी कल्याण कर. असं काही करायचं नाही. मग मग काय करायचं आहे? आता आपण आधी जे करायचो तेच सगळं करायचं. म्हणजे काय करायचं आहे? माणसं आपल्याला जड व्हायला लागली की आपण काय करायचं? संपवून टाकायचं. मग मला काय मिळालं त्यातून? मिळणार, सगळ्यांना सगळं मिळणार. एकदा का माझी सत्ता आली की सगळ्यांना सगळं मिळणार. वैजंता, मंगळूला गोडाचा शिरा करून दे. काही म्हणावा, बाळून सांगितलं म्हणून जीव वाचला बा आपला. खरं आहे, आम्ही त्या माणसाला भेटून आलोय. किती बेला होता त्यो. अरे अरे भ्याव नाही तर काय, अरे झोपड्या उडून गेल्या, झोपड्या. म्हणजे केवढं वारं वावधान असन. अरे समजायचंच बंद झालं असन त्याला. पर मामासनी कसं काय समजलं असेल? अरे हे तुला समजलं असतं तर लोक तू यात पाया पडले नसते का? अरे बाळू आहे ते, बाळू, त्याला समजतं. आम्ही समधी त्यासनी बाळू मामा म्हणतो आणि तूच का बाळू म्हणतो रे? अरे माझं वेगळं आहे, लहानपणापासून ओळखतो मी त्याला. आमचं नातच वेगळं आहे. बाळू वेगळं म्हणजे? आता वेगळं म्हणजे वेगळं ते तुम्हाला नाही कळायचं रे. आम्हाला नाही समजत तर तू सांग की मग समजू. आता नाही समजत म्हणलं ना, व काम करा गपचिप.
बाळू सांगितलं ना तुम्ही काम करीत नाही, काढून देईन ते तुम्हाला. मग माझ्याकडे येऊ नका बोंबलत काढून दिलं म्हणून. काम करा गपचीप. ए मंगळू अजून देऊ? पोटभर खा, काळजी करू नकोस. हे घे दूध पी. पंच अहो लय दिवसांनी चांगलं खायला मिळालं बघा. अय्यो मंगळू, आता काळजी करायची नाही, आपले चांगले दिवस येणार. नुसते म्हणून काही होणार नाही, त्यासाठी काहीतरी करावे पण लागेल. अय्यो करायचं करायचं. अय्यो मला परत गावचा पंच झाल्यासारखं वाटायला लागलं बघा. का काय झाले? अय्यो माझा दोस्त तो पाटील माझ्याकडेच येतो आहे. अय्यो गावात माझी पद आणि पथ अजून तशीच आहे. अय्यो पूर्वी नाही लोक माझ्याकडे यायचे, तसे लोक येणार आता परत 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 परत. राम राम. अयो राम राम. बसा पाटील. इथंच बरं आहे. अय्या. जरा काम होतं तुमच्याकडे म्हणून आलो ना. अयो काम होत, सांगा की पटकन, करून टाकतो चटकन. ते बाळू मामा म्हणून कोणी आहे का गावात तुमच्या? बाळू मामा? अयो बाळू नावाचा उर्मट उद्धट मुलगा आहे. बाळू मामा कसला? हा त्याच्या संग माझा लिओक आणि बायको गेली म्हणून आलो इथे. अयो माहित आहे मला, मी स्वतः त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही, निघून गेले. अय्यो पंच मला काही सांगितलं नाही, स्वतःच गेले. पण काळजी करू नका, त्याच्याकडनं काही त्याचं लग्न होत नाही. अय्यो सगळं काही करणार भैरी करणार. अय्यो कशाचा काळ भैरीन काय पंच, त्याचं काय खरंय काळ भैरी काय भैरी. असं बोलू नकास, लय मोठा माणूस आहेत आणि लगीन होईन तर काळ भैरी मिळत अय्यो हा नाव लागल बायाचं. अय्यो करणार एक खाणार एक. आहो पंच मला तर काहीच समजणार. राव शेजारी पाजारी विचारतात बायको आणि पोर कुठे गेले कुठे गेले. आता काय सांगू त्यांना, तुम्ही तरी सांगा बरं मला. अय्यो काळजी करू नका, आम्ही मंगळूला पाठवतो आणि काय आहे ते बघून घेतो. हे मंगळू जा पटकन ना. ए मंगळ जा बाबा, तू लवकर जा अगोदर जा. आणि काही सांगावं असेल तर तोही सांगा त्याला, तोही देऊन येईल. बायकोला सांग लागलीच माघारी बोलवलं म्हणून. असं थोडी असतंय. आता यायचं असतं तर गेला कशाला असत्या. येत कसं नाही, नाही आले तर म्या जाईल. अय्यो त्याची काही गरज पडणार नाही. हे मंगळू तुला सांगितलं तेवढं कर. होय आधी बहिरीला सांगतो आणि मग जातो. अय्यो त्याची काही गरज नाही, इथून पटकायला जा आणि सांग पाटलांना काहीतरी झालं म्हणून. अहो मला कुठं काय झालंय? ओ पाटील काहीतरी कारण सांगितल्याशिवाय ते परत येतील का? होय हे जा मंगळू पळ पटकन, सांग ते आजारी आहेत म्हणून. पाटील हा बोलवलं, जा पळ. येतो का येतो. पाटील काही काळजी करायची नाही, मी आहे ना, सगळं नीट होणार. पटकन आणि एकदम चटकन. बोल, तुझ्या मनात जे काय आहे ते बोल. तुम्ही समद्यांचा जीव वाचवला. तुला हे बोलायचं नाही, जे बोलायचं आहे तेच बोल. आपण जेव्हा थांबलो होतो ना, तेव्हा मला वाटलं होतं आपण सौंदतीला पोचतोय का नाही पोचत. अरे ते तर समजासनीच वाटलं होतं. होय, तुम्ही मला म्हणला होता की माझी मती फिरावी म्हणून लय काय काय केलं जाईल, आणि तसं झालं. माझ्या मनात शंका आली, एकदा मला माफ करा, चूक झाली माझी. चूक समजली ना व, झालं मग. अशी चूक पुण्यांदा होणार नाही. कुठनं एवढं समजा डोसक्यात येतं कुणाच ठाव. अरे ते समजलं असतं तर माणसाचा देव नसता का झाला. हा होय,
ते बी खरंच आहे मामा. पर तुम्हाला समजत तुम्ही देव हायचा मामा. या पुढे आहे ना तुमच्यावरचा विश्वास सुदभर बी कमी व्हायचा नाही बघा. आवरलंय का? होय आवरलंय समजा. चल, तुला दिलेला सबूत खरा करायचा हाय आता. बोलव समत्यास. होय बोलवतो. हाय ओ तात्या, झालं का सर्वांचं? होय होय झालंय झालंय. चला मग. सुचलीने या गावात आलो असं झालंय मला आता. अयो काय झालं पाटील? आता काय झालं काय म्हणताय पंच तुम्ही? उगत त्या काळ भैरवकडे आलो असं वाटायला लागले मला आता. अयो काय केलं त्यानं? काय केलं? अहो काहीच केलं नाही त्यानं. नुसत्या मोठमोठ्याला गप्पा मारल्या, ह्याव करेल त्याव करेल, काहीच झालं नाही. अयो यो असं कसं? अयो त्यानेच तर स्थळ पाठवलं होतं तुमच्याकडे. अहो पंच काय स्थळ पाठवलंय त्यानं? उलट त्या पोरीचा बास शिव्या देऊन गेला माहितीये का तुम्हाला? अयो मला पण खूप शिव्या दिल्या त्याने. तुम्हाला का शिव्या दिल्या? अयो मला नाही त्या काळ भैरीला शिव्या दिल्या खूप खूप. अहो काय चाललंय तुमचं? आणि मधनं बाळू मामा कुठून आला हेच कळलं ना मला. अयो तुम्ही काळजी करायची नाही, आता सगळं चांगलं होणार. अहो काय चांगलं होणार आहे पंच? मला सांगा बरं. ते भैरी आणि बाळू मामाच्या भांडणात आम्ही गरीब माणसं अडकलो राव. अयो तुम्ही काळ भैरीला लक्षात ठेवा, त्याच्यामुळेच झालं तर तुमच्या मुलाचं लग्न होणार. बघू बघू. जातो मी आता, काही समजणं मला. येतो. अयो असं कसं जाता? अयो मागच्या वेळेस गावात आलात पण वाड्यावर आला नाही तर न जेवताच गेलात. अयो आता वाड्याच्या दारात येऊन उभे आहात तरी जेवून जाणार नाही. अयो आता इथे डोकं काम करणं म्हटलं खायला गोड लागणार आहे मला सांगा बरं. पंच राम राम. मी पुढच्या वेळेला येतो. अयो बरं भेटू लवकर. राम 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 राम. अयो वैजंता कसला विचार करतेस? अयो आता सगळं चांगलं होणार. हाच विचार करते आहे की आता हे सगळे बास करायला हवे. अयो बसच करणार आहे, विषय संपवूनच टाकणार आहे. अयो तेच बाळूच्या विषयात लक्ष घालणे बास करायला हवे असे वाटते आहे. अयो काही काय बोलतेस वैजंता? मला नाही वाटत बाळूला आपण काही करू म्हणून. अयो का काही करणार नाही आपण? अयो आपल्याकडे पैसा आहे, माणसं आहे. होय पण या सगळ्यांचा बाळू पुढे काही उपयोग होणार नाही. अयो मग काय करायचं म्हणतेस? आपण माघार घेऊन त्याच्या पायावर डोकं ठेवू आणि सोडून देऊ हे सगळं. अयो यो यो मी गावचा पंच त्या बाळूच्या पाया पडणार. अयो वाट बघा. मग काय करायचे? रोज उठून हेच करायचे का? अयो ते मला माहिती नाही, पण बाळू कडून त्या मुलाचं लग्न होऊ देणार नाही हे मात्र नक्की माहित. अय्या बाळूच्या पाया पडा. ओ पाहुणं, अहो नव दिसताय गावात. राम राम राम. राम 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 राम. कुठून आलं म्हणायचं? ते वाईच तुमच्या पंचाकडे आलो होतो ना. कोण म्हणायचं तुम्ही? मी ते पलाडगावचा पाटील आहे ना. हा म्हणजे तुमच्या पोराचं लगीन जुळायचं चाललं आहे ना? व आता तुम्हासनी बी ठाव झालं का? अव बाळप्पानं तुमच्या पोराच्या लग्नाची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे ना? व मग आमासनी ठाव नसेल का? बाळप्पा? बाळू 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 मामा का? वय वय. नाही म्हणजे बाप्पा तुम्ही मला देवासारखं भेटलात. म्हणजे ते बाळू मामा करतील ना माझं काम? अहो हे काही विचारणं झालं वय? नाही म्हणजे अव आम्ही नाही तुम्हाला देवासारखं भेटलो, बाळप्पा तुम्हाला देवासारखा भेटला आहे. अहो दिसायला साधा आहे पण त्याच्यात गेल्यावर समजांची कामं होत्यात बघा. ते आपलं ते पंच त्यांच्याबद्दल काहीचे काही सांगत होते म्हणून बोललो मी तुम्हाला. अहो पंचाला बाळूचं नाही पटत. पाहुणं तुम्ही त्या पंचाचं काय बी ऐकू नका आणि त्या काळ भैरीकडे बी जाऊ नका. हा मला बी तसंच वाटतंय पण बाळू मामा मो काम करतील का? हो अव
तुम्हाला सांगतो बाळप्पा संग तो गेला आहे ना व मग बघा त्याचं काम होणार म्हणजे होणार. बाळू मामानं माझ्या पोराचं लगीन लावलं ना तर मी बाळू मामाचे पाय धरे. आज पातूर ह्या पाटलाने कोणाचे पाय धरले नाही पण तेवढं. आता मनात काय बी ठेवू नका, काम होणार तुमचं. तो मंगळू का कोण आहेत त्याला धाडलाय पंचाने माझ्या बायकोला आणि पोराला हुडकायला. बर येतो आणि बाळू मामाला सांगा. विश्वास ठेवा तुमचं काम होणार. त्या पंचानं मंगळूला कशा पाय धाडला असेल? हा पंचांना धाडला असेल काहीतरी फोडा घालाय. चांगलं झालेलं बघवाय ना गवय. अरे पण मंगळू जाऊन काय लगीन थांबविणार नाही. बाळप्पा उभा आहे तिथं. यो वैजंताच्या हाताला चव आहे मात्र नक्की. झाले दूध पिऊन? होय होय. मी काय म्हणतो वैजंता, दूध फार छान होते, गोड गोड होते. अयो त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ते जास्त घातले होतेस का? होय होय. तुम्हाला चांगली झोप लागली पाहिजे की नाही? अय त्यामुळेच मला येतेय बघ गुंगी म्हणतोय मी. अय्य वारा घालायला सेवकाला पाठवू? अयो सेवकाला अय नको. उठा कामाला लागा. काल मंगळू आला आणि पाटला समोर तुम्ही वल्गना केली तर त्या बाळ्याला सोडणार नाही म्हणून. आळस झटका आणि कामाला लागा नाहीतर हलक्यात घेतील सगळे. अयो हलक्यात अयो मला. वैजंता वाघ म्हातारा झाला तरी वाघच असतो. अय्य पण गुहेत लपलेल्या वाघाला कोण घाबरणार? अयो मग लागलो की कामाला. हे असे अयो त्या बाळूला फक्त सौंदतीवर न परत येऊ दे बघा, मग दाखवतो त्याला. गावकरी सगळे माझ्याकडे बघून म्हणतील अयो वाघ शिकारीला बाहेर पडला. वाघ शिकारीला बाहेर पडला. विक्रम मामा 2 कोसावर सौंदती आली आहे. तेव्हा आम्हाला सोडून इकडं तिकडं कुठं जायचं नाही. नाही नाही नाहीतर आम्ही तिथं असायचो तूच नसायचा. असं नाही व्हायचं मामा. अव जत्रा आहे, गर्दी असती, कुठंतरी चुकल म्हणून सांगितलं. मामा तुम्हाला सोडून मी कुठं बी जाणार नाही. म्हणजे तुम्हाला तसं वाटतंय का तो कुठे जाईल म्हणून? ती विमोर उभा करतो तुला, तिच्या मोरच भंडारा लावेल. तुझं काम झालंच म्हणून समज, समजा ठीक होईल. बाळून सांगितलं नव मग समजा नीट होईल बघा. ए तिथं गेल्यावर पहिले कुंडात आंघोळ करायची, मग दर्शन घ्यायचं. वास येतो सगळ्या अंगाचा तुमचा. वय वय. अरे काय वय म्हणतो येडची. आता घेतली नाही तरी चाल ना. एखादी वाडी वस्ती आली का गपचिप जाऊन चुटका मारून येतोय ती. अरे नाही गेलं बाबा. तात्या तुझं तोंड तेवढं बंद कर गाड्या. ए बाळू
आता विक्रमला कसं देवी मोर उभं करणार आहेस तसं मला बी उभं कर. मी नाक घासायला तयार आहे बाबा. पण देवीला म्हणा माझ्याकडे बघ, माझं बी लगीन लावून दे आता. अरे हासाला काय झालं तवा? बरं आता निघायचं का? लवकर दर्शन घेऊन माघारी फिरू. मला आयाची लय आठवण येते. चला